पहा 2.6 मधलं एक्झाम्पल. 6वं एक्झाम्पल आहे, मिस्टर कासम म्हणून आहेत. कासम नावाचे सद्ग्रस्त आहेत. रन्स अ स्मॉल बिझनेस. रन्स म्हणजे पळवतात नाही, रन्स म्हणजे चालवतात. तर मिस्टर कासम हे जे आहेत एक छोटासा व्यवसाय चालवतात. छोटासा व्यवसाय, उद्योग चालवतात ऑफ मेकिंग अर्दन पॉट्स. ते काय करतात सांगा सर? अर्दन म्हणजे मातीची आणि पॉट्स म्हणजे भांडी. ते मातीची भांडी बनवतात. लक्षात घ्या, कासम जे आहेत ते काय करतात? मातीची भांडी बनवतात. कुंभार आहेत. कुंभार आहेत. ही मेक्स सर्टन नंबर ऑफ पॉट्स डेली. दररोज ते एक विशिष्ट मडकी, विशिष्ट अशा प्रकारची मातीची भांडी बनवतात. म्हणजे असं गृहीत धरा की दररोज एक 25 भांडी बनवायचीच. 24 बनवायची नाहीत, 26 बनवायची नाहीत, 25च. 25 झाली की बस, काम करायचं नाही. कासम काय करतात? दररोज एक विशिष्ट संख्येचे भांडी बनवतात. आता ही विशिष्ट संख्या काय असू शकेल? म्हणजे लक्षात घ्या, एक्स म्हणूया. सर्टन नंबर म्हणजे सर्टन नंबर ऑफ म्हणजे काय सांगा सर? एक्स म्हणूया. देअरफॉर ही मेक्स एक्स पॉट्स डेली. ते दररोज एक्स भांडी बनवतात. लक्षात घ्या, दररोज किती भांडी बनवतात? एक्स भांडी बनवतात. लक्षात घ्या, 25 भांडी बनवतात, 20 भांडी दररोज. कमी जास्त नाही. आज 25 बनवले, उद्या पण 25, परवा पण 25, दररोज 25. 24 नाही, 26 नाही, अंदाजे सांगितलं तुम्हाला. दररोज एक स्पॉट्स बनवायचे. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच स्पॉट. प्रत्येक भांड्याची निर्मिती मूल्य, त्याला पैसे लागतात ना, माती आणा आणि काहीतरी घाला, मिसळा, हे करा, ते करा, ते सगळं भाजा, मग हे करा. प्रोडक्शन कॉस्ट किती आहे? तर 40 रुपीज मोर. बघा सर, प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच स्पॉट हे घ्यावं लागेल, हे काढायचं आहे. इज म्हणजे इज इक्वल टू ₹40 मोर म्हणजे प्लस 40, दॅन म्हणजे प्लस 10 टाइम्स. 10 टाइम्स म्हणजे काय बघा सर? 10 इंटू नंबर ऑफ पॉट्स डेली. नंबर ऑफ पॉट्स डेली आपण किती मानलेत सांगा सर? एक्स. म्हणजे प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच स्पॉट, प्रत्येक भांड्याचं निर्मिती मूल्य, प्रत्येक भांड तयार करण्याचा खर्च किती आहे? तर 10x प्लस 40 आहे. किती आहे बघा सर? 10x, 10 इंटू एक्स, 10x प्लस 40 आहे. प्रत्येक भांड बनवण्याचा खर्च 10x प्लस 40 आहे. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स पर डे इज 600. सगळी जी भांडी बनवली जातात, टोटल पॉट्स, त्याचं जे प्रोडक्शन कॉस्ट आहे, ते लक्षात घ्या. इज म्हणजे इज इक्वल टू 600 आहे. फाइंड प्रोडक्शन कॉस्ट ऑफ 1 पॉट अँड नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स पर डे. आता तो किती पॉट्स बनवतोय फिक्स झालंय सर, बरोबर आहे सर. म्हणजे काय झालं? नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स पर डे हे एक्स मानलंय आपण. म्हणजे ह्याला तर आपण एक्स मानलंच आहे बघा सर. ह्याला काय मानलंय सांगा सर? एक्स मानलेलं आहे. आणि प्रोडक्शन कॉस्ट ऑफ 1 पॉट किती मानले बघा सर? प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच स्पॉट किती घेतले आपण? 10x प्लस 40, बरोबर आहे का बघा सर? 10x प्लस 40 गिवन कंडिशन. प्रोडक्शन किती आहे बघा सर? 10x प्लस 40. बघा समजताय का? प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट इज इक्वल टू ₹40 मोर म्हणजे प्लस 40, दॅन म्हणजे प्लस 10 टाइम्स म्हणजे 10 इंटू नंबर ऑफ पॉट्स डेली म्हणजे एक्स. किती बनवतो? एक्स बनवतो. म्हणजे 10x प्लस 40. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ 1 पॉट किती आहे सांगा सर? 10x प्लस 40. आता हे लिहूया. म्हणजे कसं होईल बघा सर? इथं आपल्याला लिहिता येईल, लेट बघा सर, लेट नंबर ऑफ पॉट्स, बघा सर, लेट नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स पर डे, इज इक्वल टू एक्स. आणि लक्षात घ्या, प्रोडक्शन कॉस्ट लेट, प्रोडक्शन लेट म्हणायची गरज नाही कारण कंडिशनच आहे ती. लक्षात घ्या, प्रोडक्शन कॉस्ट आपण नेहमी ठरवतो. लक्षात घ्या, प्रोडक्शन कॉस्ट दुसऱ्याला एक्स मानायचं, सेकंडला एक्स मानायचं आणि फर्स्टची व्हॅल्यू कंडिशन वरून काढायची. ती फर्स्टची व्हॅल्यू मी कंडिशन वरून काढतोय, सेकंडला एक्स मानायचं
आणि फर्स्टची व्हॅल्यू कंडिशन वरून काढायची. जी सेकंड दिलंय त्याला एक्स ॲझ्युम करायचं आणि फर्स्टची व्हॅल्यू जी आहे ती कंडिशन वरून काढायची. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच स्पॉट, प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच स्पॉट इज इक्वल टू काय सांगायचं 10x + 40, 10x + 40. आणि नंतर सर त्यांनी काय सांगितलंय, सगळ्या भांड्यांचा निर्मिती खर्च किती आहे 600 रुपये. आता जर आपण लक्षात घ्या सर, मी म्हणतो की मी दररोज एक 20 भांडी बनवतो. दररोज मी किती भांडी बनवतो 20 भांडी बनवतो असं गृहीत धरा 20. आणि प्रत्येक भांड्याचं निर्मिती मूल्य किती आहे, तर इथं 20 म्हणला तर 20 × 10 200 + 40 240 झालं सर. मग एकूण खर्च किती येईल 240 × 20. आणखीन एकदा बघूया सर कसं होईल बघा. आपण दररोज किती भांडी बनवतो, तर एक 10 भांडी बनवतो म्हणा कॅल्क्युलेशनसाठी. किती भांडी बनवतो, एक 10 भांडी बनवतो असं गृहीत धरा. अंदाजे एक्सची व्हॅल्यू 10 आहे. दररोज मी 10 भांडी बनवतो. त्याचं प्रोडक्शन कॉस्ट किती होईल, एका भांड्याचं खर्च किती येईल, तर 10 × 10 100, 100 + 40 140. म्हणजे एका भांड्याचा खर्च किती येईल 140 रुपये बनवण्याचा. टोटल खर्च मला दररोज किती होतो टोटल खर्च, तर 140 × 10 म्हणजे 1400 रुपये. ह्याचा गुणाकार करतो ना आपण. टोटल खर्च एकूण खर्च किती झाला, एका भांड्याचा खर्च 140 रुपये. अशी भांडी मी 10 बनवली. 140 × 10 140 × 10 दॅट इज 1400 असं गुणाकार करतो. म्हणजेच आपल्याला जर प्रोडक्शन कॉस्ट ऑफ, लक्षात घ्या इथं जर प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स पर डे काढायचं असेल, इथे मी लिहितो प्रोडक्शन कॉस्ट ऑफ, प्रोडक्शन पी कॅपिटल काढतो, प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स पर डे. हे वाक्य मी इथनं चोरलंय, प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स पर डे. हे कसं करतो सांगा, या दोघांचा गुणाकार करतो, जसं आपण इथं केलता दोघांचा गुणाकार, दॅट इज x × 10x + 40 या दोघांचा गुणाकार केला. आणि हे प्रोडक्शन कॉस्ट किती दिलंय 600 रुपीज. धिस कॉस्ट ऐका इज 600 गिवन, धिस कॉस्ट इज 600 गिवन. ही कॉस्ट लक्षात घ्या 600 रुपये दिलेली आहे. म्हणजे कसं होईल बघा सर, धिस कॉस्ट इज इक्वल टू 600. Therefore, x × 10x + 40 is equal to 600 हे दिलेले आहे. आता हे सॉल्व्ह केलं की तुम्हाला इक्वेशन मिळेल, लक्षात घ्या. आणि मग ते सोडवलं की तुम्हाला एक्सची व्हॅल्यू मिळेल. बरोबर. मग बघा बरं सर, एक्सनी पहिल्याला, एक्सनी दुसऱ्याला, x × 10x दॅट इज 10x² प्लस x × 40 40x. 600 या साईडला घ्या, प्लस 600 चे -600 बरोबर सर इज इक्वल टू 0. डिव्हायडिंग ईच टर्म बाय 10, 10 डिव्हाइड करता येईल. म्हणजे x² चा कोइफिशियंट 1 होतो. डायरेक्ट फॅक्टर्स घेता येतात. सोपं जातं ना सर. डिव्हायडिंग ईच टर्म बाय 10 म्हणजे कसं होईल बघा सर, ह्याला 10 डिव्हाइड केलं, 10x² अपॉन 10 मीन्स x². ह्याला 10 डिवाइड केलं प्लस 4x. ह्याला 10 डिवाइड केलं 60 इज इक्वल टू 0. 60 चे फॅक्टर्स पाडा, 2 फॅक्टर्स ज्याचं सबस्ट्रॅक्शन 4 येईल. 60 चे असे 2 फॅक्टर्स पाडा ज्याचं सबस्ट्रॅक्शन 4 येईल. काय होईल बघा सर, 10 × 6 आणि 10 आणि 6चं सबस्ट्रॅक्शन 4 येईल. जर सबस्ट्रॅक्शन वजाबाकी किती येईल 4 येईल. मग वजाबाकी जर असेल, सबस्ट्रॅक्शन असेल, तर मिडल साइन टू ग्रेटर फॅक्टर, अपोजिट साइड टू स्मॉलर फॅक्टर. मग हा ग्रेटर फॅक्टरला मिडल साइन प्लस आणि अपोजिटला मायनस. x² चा कोइफिशियंट 1 असल्यामुळं डायरेक्ट फॅक्टर्स तुम्हाला घेता येतात, लक्षात घ्या सर.
कसे घेता येतात सांगा सर? डायरेक्ट फॅक्टर्स तुम्हाला घेता येतात. हे डायरेक्ट फॅक्टर्स इट इज लक्षात घ्या इक्वल टू 0. डायरेक्ट फॅक्टर्स कसे घेणार सांगा सर? या ठिकाणी हे जे +10 आहे ते इथं घ्यायचं, हे -6 इथं घ्यायचं आणि हे जे x² आहे हे x + 10 आणि x - 6 डायरेक्ट फॅक्टर का घ्यायचे सांगा सर? x² चा कोएफिशियंट 1 आहे. या ठिकाणी लक्षात घ्या x + 10 = 0 म्हणजे x = -10 आलं. पण x म्हणजे काय? नंबर ऑफ पॉट्स आहे. मग नंबर ऑफ पॉट्स आर नॉट निगेटिव्ह. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट सेंटेन्स. काय येतं बघा सर? नंबर ऑफ पॉट्स आर नॉट निगेटिव्ह. हे सेंटेन्स तुम्हाला घ्यावं लागेल. नंबर ऑफ पॉट्स आर नॉट निगेटिव्ह. बरोबर आहे सर? भांड्यांची संख्या वजा असत नाही आणि म्हणून तुम्हाला x = -10 हे आन्सर नाकारावं लागेल. x = 6. Therefore, number of pots he makes per day is equal to 6. Production cost of each pot किती? 10 × 6 is 60 plus 40 is equal to 100. Production cost of each pot is equal to 100 rupees. ह्या दोन सेंटेन्स वरून तुम्हाला लास्ट आन्सर लिहायचं आहे. ह्या दोन सेंटेन्स वरून तुम्हाला लास्ट आन्सर लिहायचं आहे. हे जे आहे लक्षात घ्या, इथे तुमचं उत्तर येतंय. लक्षात घ्या, तुमचं नंबर ऑफ पॉट्स किती आहेत सांगा सर? 6. किती आलं याच्यावरून? x - 6 6 येईल. आणि प्रोडक्शन कॉस्ट किती येईल सांगा सर? 6 × 10 60. 60 + 40 किती येणार सांगा सर? 100. म्हणून 100 × 6 600 असं तुमचं उत्तर बरोबर आहे. लक्षात घ्या. काही शंका आहे? तर ह्या पद्धतीचं हे होमवर्क आहे. काय लक्षात ठेवलं? सेकंडला x मानायचं आणि फर्स्टची व्हॅल्यू कंडिशन वरून काढायची. हे फर्स्ट आहे, हे सेकंड आहे. हे फर्स्ट आहे, हे सेकंड आहे. सेकंडला x मानायचं, फर्स्टची व्हॅल्यू कंडिशन वरून काढायची. ओके, तर ह्या पद्धतीने करून घ्या. आणखीन एक 3 अवघड एक्झाम्पल्स होमवर्कसाठी द्यायचे मी देणार आहे, पण मदत पण करणार आहे. ओके, राईट. मुलांनो, कालपर्यंतचे होमवर्क 66 होते. त्यामुळे आता आपण नंबर देत असताना ह्या होमवर्कला 67 म्हणूया. बरोबर आहे सर? इथल्या होमवर्कला 68 म्हणूया. या इथं जे होमवर्क आहे इथे सर 69 म्हणूया. 69. आणि हा जो शेवटचा आहे लक्षात घ्या, याला आपण होमवर्क 70 म्हणूया. राईट, होमवर्क 70. ओके, हे होमवर्क 70. आणखीन 3 एक घेणार आहे सर, मग आपले सगळे एक्झाम्पल संपतील. 73 पर्यंत आपल्याला होमवर्क, टोटल होमवर्क होईल इन क्वाड्रॅटिक इक्वेशन. हा मुलांनो, हे होमवर्क 69 आहे, परंतु हे जे आहे ह्याला 70 म्हणावं लागेल आपल्याला. हे होमवर्क 70, राईट. हे होमवर्क 70 आणि हे किती येईल बघा सर? 71. हे होमवर्क 71 येईल. लक्षात घ्या सर, राईट. हे 71. अजून 3 आहेत जे 74 पर्यंत जातील. लक्षात घ्या. बरोबर. लास्ट इथं आत्ताच आहे 71, होमवर्क नंबर 70.